वयानं किंवा अनुभवानं खूप मोठी होती आणि तरी सुद्धा या सगळ्या तालुक्यामध्ये अनेकांना संधी देत असताना, दत्ताभाईला सुद्धा संधी देत असताना अनेक ज्येष्ठ मंडळी होती, अनुभवानं मोठी होती, श्रेष्ठत्वानं होती, पण त्या सगळ्यांनी समजून घेतलं आणि म्हणून या तरुणांना संध्या मिळाल्या. यामध्ये तुम्हाला आमच्या या सगळ्या टीममध्ये जवळजवळ 87% हे तरुण आहेत आणि चांगले उमेदवार आहेत. सगळ्या तरुणांना संधी मिळालेली आहे. नक्कीच 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती त्यांचा भोपळासुद्धा फुटणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे. नाही, नक्कीच सगळ्यांची, असा कुणी वाटत नाही मला. आमच्या प्रक्रियेमध्ये बाहेर जाणार नाही. आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ, बरोबर घेऊ आणि ते आमचेच कार्यकर्ते आहेत. आज रागाला गेले असतील, सगळ्यांना संधी देता येईल नाही, पण 99% लोकांचं समाधान झालेलं आहे. 1% राहिले. आम्हाला वेळ आहे, आम्ही नक्कीच त्यांचं समाधान करू किंवा नाराजी काढू. माळशिरस तालुक्याचे किंग मेकर समजले जाणारे जयसी मोती पाटील साहेब आत्ताच आपल्यासमोर आपल्यासोबत आले. मला काय बोलायचं नाही. एकंदरीत तुम्ही काय तुमचं एक निकालाची एक नेहमी इतिहास आहे की तुमचा एक आकडा असतो, तो आता माध्यमांना सांगा. आता आमदार साहेबांनी सांगितलं ते 100% खरं आहे. त्यामध्ये कुठं बदल होईल असं मला नाही वाटत. एकंदरीत ही निवडणूक कशी राहील? आम्ही आत्ताच एक प्रश्न आमदार साहेबांना विचारला होता की माळशिरसची विधानसभा, सोलापूरची लोकसभा, अकलूज नगर परिषदची निवडणूक आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती, भारतीय जनता पार्टीचे जे माजी आमदार राम सातपुते यांचं चौथ्यांदा पराभव होईल असं वाटतंय. डिपॉझिट जाईल आणि गबाळ गुंडाळणारे असेल. मी म्हटलं देत नाही मुलाखत, कारण माझी मुलाखत होती वादग्रस्त, त्यामुळे बोलत नाही. आमचे आमदार पण त्याची सहमत आहेत. आमदार साहेब, निमगाव गटासाठी तुम्ही मच्छिंद्रआबांची निवड केली, माजी सभापती, कुठेतरी त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि निमगाव गटासाठी तुम्ही जशी चर्चा आहे आबांची की सीट येऊ शकतं, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आम्ही आमचं सीट आहे म्हणल्यावर ना ते येणारच आहे. मित्र पक्षाला उमेदवारी आम्ही दिलेली आहे. तिकडं संग्रामनगर गटामध्ये एक दिलेलं आहे आणि निमगाव गटामध्ये एक दिलेलं आहे. सीट येऊ शकतं, काय आहे ते कशा फरकाने येईल तुम्हाला निकाल झाल्यावर समजेल. धन्यवाद.